मला सिंगरांचा फोन आला, ते मला म्हटले की तू 11 वाजता तिथं पोहोच, तुला सही झालेली असं. माझं नाव हर्षवर्धन दिघे, मी लोणीवरून आहे. तर माझ्या आत्यांचा मुलगा आहे पंकज शहाजी गायकवाड. तर त्याला विल्सन डिसीज झाला आहे. तर त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं, लिव्हर फेलियर झालंय. तर आपलं PM केअर फंड आहे, त्याच्यामधनं काही डिस्काउंट भेटतं. तर त्यासाठी मी खासदारांकडे मागल्या 4 दिवसापासून पत्र दिलेलं आहे. तर 2-3 दिवसापासून मी येतो पण आहे इथं, बट काही रिस्पॉन्स भेटत नाही. येत आहे फक्त सांगताय की 2-3 दिवसांनी परत या, तुमची सही झालेली असेल. तर आज माझा 2-3 दिवस आहे, बट इथं सही वगैरे काही झालेली नाही. आता मला परत सांगितलं गेलं की 2-3 तासांनी परत तुम्हाला सही भेटून जाईल. साहेब आलेले, बट काही झालेलं नाही अजून सही वगैरे. माझा पेशंट सिरियस आहे, ते ऍडमिट पण ज्युपिटर हॉस्पिटल. रोज मला 11च्या आधी फोन येतो की पटकन 11 वाजेपर्यंत तुम्ही इथं या. इथं पोहोचलो, इथं काहीच रिस्पॉन्स नसतो. फक्त परत 1-2 तासांनी या किंवा उद्या या, हेच कारण सांगितलं जातं. फोन करतात सिंगर म्हणून ते फोन काय म्हणतात ते नंतर. मग नंतर तेच की साहेब थोड्याने देतील सही, भाषेच्या पलीकडे काही नाही. किंवा उद्या या तुम्ही 11 वाजेपर्यंत, उद्या सही भेटू. आता मी माझ्या वावरात होतो 10:30 पर्यंत, मला फोन आला की सही घ्यायला या पटकन. मी लगेच इथं आलो. इथनं परत सांगितलेलं की 2-3 तासांनी सही होईल. साहेब अजून आलेले नाही. आता मी परत घरी चाललो होतो, मग तेवढं तुम्ही भेटले. म्हणजे काय काहीच नाही ना त्याचं. म्हणजे काय मग ते 4 दिवसापासून चक्रा मारतोय ना. काय म्हणणं आहे ना, हिशोबाच ते बोलत आहे ना. काय नॉलेज हिशोबाच काय आम्हाला अडचण नाही, मला अडचण नाही. मग मी त्याला सांगितलं करेल काय ट्रान्सफर करायचंय, 3 मारला 2-3 तासांनी मला सिंगरांचा फोन आला. आता गेली मला सिंगरांचा फोन आला, ते मला म्हटले की तू 11 वाजता डॉट तिथं पोहोच, तुला सही झालेली असं. काय घडलं होतं आज काय? माझ्या भावाचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे. तो आश्वीचा, मी लोणीचा आहे, आत्यांचा मुलगा आहे माझ्या. तर मी लास्ट 3 डेज पासून इथे येतोय खासदार साहेबांची सही घेण्यासाठी. बट त्यांचे PA आणि सहकार्यांकडून सांगितलं आता की तू उद्या 1-2 तासांनी आहे. साहेब आता इथं अवेलेबल नाही आहे. एक सही घ्यायची होती फक्त साहेबांची इथं, बट ती सही काय देण्यात नाही आली. आता मला बाहेर तुम्ही मीडिया लोक भेटले, तर तुमच्या सहकार्याने मला ती सही लगेच भेटली. तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे केल्यामुळे. आणि त्यांच्या PA मला लास्ट 2-3 दिवसापासून हेच सांगितलं जातंय की तू 11 वाजता डॉट पोच. मी माझ्या शेतामध्ये होतो 10 वाजता, मला त्यांच्या PA फोन आला की तू 11 वाजेपर्यंत इथं पोहोच. मी इथं 11ला पोहोचलो, सही झालेली आहे असं PA म्हणणं आलं. बट सही झालेली नव्हती. मला परत PA सांगितलं आलं की 2-3 तासांनी तू परत ये, इथं सही भेटून जाईल तुला. तेवढ्यात तुम्ही मला भेटले आणि तुमच्यामुळे मला सही भेटली. धन्यवाद. त्यांचे जे कर्मचारी होते PA वगैरे असतील, त्यांच्याकडून कशा प्रकारची वागणूक मिळत होती, काय नेमकं बोलायचं? वागणूक तशी तर काही त्यांनी वाईट अपशब्द काही वापरले नाही, बट फक्त टाईमवर काम करून नाही दिलं. लाईक फक्त मला लोणीवर नाही इथं बोलायचं शिर्डीला, मी तिथनं इथं यायचं, मग परत सांगायचं की काम झालेलं नाही, तुम्ही 2-3 तासांनी परत या किंवा उद्या 11 वाजता या. 11 हा टाइम सांगितला जायचा, बट 11ला पण आलं तर काम झालेलं नसायचं. आणि 1-2-3 तासांनी काम होऊन जाईल, परत 2-3 तासांनी चक्कर मग आता काम झालेलं नसायचं. आज मला 11ला बोलवलं होतं. आणि आल्यानंतर काय सांगितलं मग? परत 3-1 तासांनी म्हणे तू चक्कर मारून तुझं दुसरं काही इतर काम असेल तर. साहेब नाही म्हणे अवेलेबल. साहेब तर सकाळपासून घरात होते. हा, काल पण सेम सांगितलं गेलं, परवा पण सेम. आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर किती वेळात सही मिळाली? 15-20 मिनिटात.